नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज दुपारचा व्हिडिओ आहे. आज दुपारी जे पश्चिमी आवर्तन जबरदस्त येत असलेलं दिसत आहे आणि ते महाराष्ट्राच्या बरोबर उत्तर सीमेला लागून वरच्या भागात संपूर्ण उत्तर भारतामध्ये त्याचा प्रभाव दाखवणार आहे. त्या अनुषंगाने पाऊस तिथं सक्रियच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला कोलकाता साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे आणि दिल्ली साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याची द्रोणीय स्थिती म्हणून आपल्या संभाजीनगर, जालना, मुंबईपर्यंत असा वाटा त्याने व्यापलेला आहे. एकंदरीत काय नाशिक, संभाजीनगर, जळगाव, इंदोर ह्या परिसरातून एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. या क्षेत्राच्या प्रभावाखाली झाशी, कोटा, भोपाळ, जबलपूर, उत्तर प्रदेशात जे आहे उत्तर प्रदेशात त्या भागात ढगाळ हवामान स्थिती निर्माण आता होत आहे. दुपारचा व्हिडिओ आहे. दुपारी आता वातावरण तिथं निर्माण झालेले ढगाळ आणि इकडे जळगाव, अकोला, संभाजीनगर, नांदेड, नागपूर ह्या परिसरात, चंद्रपूर परिसरात साधारण ढगाळ हवामान परिस्थिती आहे. क्वचित आहे, क्वचित नाही. पण नंतरनं दुपारी 7च्या दरम्यान, सायंकाळी 7च्या दरम्यानचा भाग बघायला तर इलाहाबाद आणि जबलपूरच्या उत्तरेस चांगला पाऊस पडताना दिसेल. पण महाराष्ट्रात त्या भागात म्हणजे जिथं पाऊस पडलेला होता परवा त्या भागात कुठलं पावसाची ढग काय दिसत नाहीत. म्हणजे एकदम कोरडं हवामान तिथं आहे. उष्णता भरपूर आहे. आणि उद्या पहाटेचं जर तापमान पाहायला गेलं तर पहाटे थोडंसं गारवा जाणवणार आहे. का तर पाऊस पडलेलं वातावरण दुसरं आणि कोरडं वातावरण तिकडून त्याची येणारी हवा त्यामुळं गारठा थोडासा जाणवणार आहे. बर्फाच्छादित प्रदेश हिमवृष्टीचे म्हणतो आपण, जे उत्तर प्रदेशात जम्मू काश्मीरच्या भागात चालूच आहे. तिथून जी गार वारं निर्माण होणार आहे ते भारताच्या अर्ध्या भागावर सायंकाळी रात्रीतून व्यापलं जाणार. दिवसा पाहायला गेलं तर दिवसाही तिथं 0 सेंटीग्रेडच्या खालीच तापमान तिथं राहणार आहे उत्तर टोकाला जम्मू काश्मीरला. तसेच इथं मध्य भागात पाहायला गेलं तर थोडंसं तापमान जास्त वाटतं. जास्ती खोटं तापमान हे मध्य प्रदेशापर्यंत चांगलं, नागपूरच्या पर्यंत चांगलं तापमान म्हणजे बऱ्यापैकी तापमान आहे. आणि अतिशय उग्र तापमान मात्र आपलं महाराष्ट्रात धरून दक्षिण भारतापर्यंत असं चांगलं चटकेदार असं ऊन लागत आहे आणि लागणार पण आहे उद्या. एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाची शक्यता उद्या पाहायला गेले तर महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूस धनबाद, कोरबा, फैजाबाद ह्या साईडलाच आहे. म्हणजे पावसाचा जोर आपल्या काय महाराष्ट्रामध्ये नाही आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त वादळ वारे असे छोटे वादळ तयार होणार आणि त्यामुळे उष्णताही भरपूर प्रमाणात वाढेल असं वाटत आहे. एकंदरीत बेळगाव, हैदराबाद ह्या पट्ट्यात काहीशी ढग निर्माण होतील. मुंबई, जालना, नागपूर या पट्ट्यात सुद्धा काहीशी ढग निर्माण होतील. असं जरी झालं तरी काही दिवसात पावसाचं वातावरण या भागात होणार आणि तिथं पाऊसही झोडपणार चांगल्या प्रकारे. एकंदरीत 2-3 दिवसात जो काय टायमिंग पुढं म्हणजे जास्त दिवसाचं नाही आहे. 1-2-3 दिवसात परत एकदा नागपूर, भंडारा, चंद्रपूर, उमरखेड ह्या साईडला, देसाई म्हणजे ह्या परिसरात चांगला विजाच्या कडकडाटासहित पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. एकंदरीत वादळी वारे असे छोटे वादळ तयार होणार आहेत आणि त्या वादळामुळं काहीसं गारवा वगैरे नुकसान होईल. पण पावसाची संख्यासुद्धा ते दाखवत आहेत. व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला चॅनलला. धन्यवाद.